हाय नमस्कार. तर आता आम्ही चाललोय पवना डॅमला. तर आम्ही तिघं जण नाही मग माहिती नाही कुठं चाललंय. माहित नाही आम्हाला. हाय नमस्कार. तर मग मी आज काय म्हटली ग एवढी. तर आता मला ना मला वारीला काय जायला जमलं नाही म्हणून मी मस्त अशी हिरवी साडी वेअर केली. तर एक दोन व्हिडिओ शूट करायचे म्हणून चाललो. आता कुठेतरी लोकेशन बघून शूट करणार आहे आणि कुठं चालले ते तुम्हाला पण घेऊन जाणार आहे. पप्पा रेडी झालेत. चलो बाय बाय. हे बघा माझं. तर मी मस्त अशी हिरवी कलरची साडी वेअर केली, मरून कलरच्या बांगड्या वेअर केल्या आणि छान एक मोठं मंगळसूत्र घातलं. कोल्हापुरी चप्पल मी खूप दिवसांनी घातली होती, ते पण मी तुम्हाला दाखवत होते व्हिडिओमध्ये. इथं गाणं लावलं होतं मोबाईलला म्हणून वॉइस ओव्हर घेते. आणि मी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण घेतली होती, कारण व्हिडिओ शूट करायच्यात. तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला कळेल व्हिडिओ शूट केलेले. बरं बरं बरं, चला चला. तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर आज मस्त तयार होऊन आवरून आम्ही चाललोय कुठं मला माहिती नाही, तिथे गेल्यावर सांगते. कुठं जाणार आहे काय सांगता येत नाही, मध्येच प्लॅन चेंज होईल आमचा. तर काय जायचं होतं खरं तर, माझ्या बहिणी पण येणार होत्या, त्यांनी मध्येच कॅन्सल केलं. त्यामुळं आमचं कामशेतला जायचं कॅन्सल झालं. तिथं पायाला मागं बसली तर तिकडचं कॅन्सल झालं. मग आता आम्ही तिघंच असल्यामुळं परत मी माझ्या भावांना पण फोन केला, ते पण नको म्हणले. एवढ्या उशिरा आता जायचं कधी यायचं कधी म्हणले. अचानक सांगते, अगोदर सांगायचं होतं. बरं ठीक आहे म्हणलं, नेक्स्ट टाईम जाऊया सगळे मिळून. मग म्हणलं मला पण जरा थोड्या रील शूट करायच्या होत्या म्हणून मी चालले. तर आता बघू, तुम्हाला पण दाखवते कोणत्या कोणत्या रील शूट करणार आहेत ते तुम्ही चॅनलवर बघणारच आहेत. आता आहे आम्ही डांगे चौकात. आता इथं थांबलो आम्ही वडापाव खायला. तसं तर भात खाल्लाय आम्ही, तरी पण वडापाव खायची इच्छा झाली. श्रीपाद वडेपाव, वडेपाव नाही आणला बाई. लगेच वडापाव भेटला. लगेच कसं काय भेटलं? तयार आहे, रेडी आहे, बट्टी चालूच आहे ना. ओके चला, आता आम्ही खाणार आहे वडापाव. मुंबईवरले सगळे काहीतरी आहे त्यांचं रेसिंगचं. चला हो, सांगा आता कुठं चाललोय ते. आता आम्ही शिरगाव पण पुढं आलोय. आता कुठं आलोय सांग. आता आपण निघालो पवना डॅम साईडला. आता आम्ही निघालोय खरं पवना डॅमला, कारण कोणच नाही म्हणून आम्ही तिघं असल्यामुळं चाललोय इथंच जवळ. तर बघा इकडे किती मस्त हिरवीगार झाडी आहे सगळीकडे. नर्सरी जास्त आहेत इकडं पण नर्सरी, तिकडे पाणी कसं घाण आहे. पावसाळ्यात तसंच असते का. बोललेली खरं झालं. ते म्हणले पवना डॅमला चाललो आहे आम्ही. स्टार्टिंगलाच व्हिडिओमध्ये ती म्हटली होती. तर तसंच झालं. हे ह्यांच्या दोघांचा बहुतेक प्लॅन असेल. आणि इथं आलो तर तिकडं आतमध्ये जायला एंट्री नव्हती, कारण खूप पाणी होतं तिथं. मग नंतर आम्ही इथं थोड्या वेळ थांबलो आणि नंतर थोडंसं पुढं गेलो तर तिथं खरंच छान लोकेशन होतं. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. हे बघा पवना डॅम. तर इकडचं आता सगळं बंद आहे. हा गेले तिथं जेवण केलं आम्ही. पवना धरणाला पाणी आणि थोडंसं पावसाचं वातावरण झालंय. कुठं तर इकडं काय आम्ही कधी गेलो नाही, आता चाललोय. इथं मी साडी घालून आले बघा. पवना डॅमला मला साडी घालून आले.
झाला. आम्ही रील शूट करायसाठी आणलं, कुठल्याच डॅमला कुठंच थांबवलं नाही आम्ही. आणि ही इकडं जायला मुभा असते पण आता सध्या नाही आहे, बंद आहे ते. भीती वाटते आपल्याला बी जायला तिकडं. किती हिरवीगार झाडी, डोंगर. ए बाई इकडे येऊ नको, पाय एकदम खाली असं बघा. हां 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 इथंच बघा किती मस्त लोकेशन आहे. आता इथं एखादी रील शूट करू. खरं सांगा, चुकी केली का नाही? कसं काय? तुम्हाला काय म्हणलं होतं मी, कुठेतरी लोकेशन चांगलं बघा तिथं थांबू आपण, चांगला व्हिडिओ काढू, खायला आणले ते खाऊ. आता यांनी आणून कुठं उभा केलंय बघा. आता इथं रस्ता आहे, इकडं डॅम आहे, त्या डॅम पण बंदच आहे. आणि इथं काहीतरी 10-12 गाड्या लागल्या, तिथंच आमची गाडी लागली, ते पण दाखवते तुम्हाला. आणि ह्या लोकेशनला फोटो काढायला लावले. इथं बघा आता समोरच रोड वाहतं, हे बघा रोड. आता अशा कंटिन्यू गाड्या वाहतात तिथं. कसा फोटो काढायचा, कसा व्हिडिओ काढायचा हे बघा. आणि स्वतःला तर एवढी लाज वाटते व्हिडिओ काढायची. ते म्हणतात जिथं कोण नसेल तिथं मी व्हिडिओमध्ये येतो. आणि मग आता इथं आणून ठेवलं, ते इथं कसं ह्यांना व्हिडिओमध्ये घ्यायचं तुम्हीच सांगा. आता आता म्हणतात पुढं जायचं का? आता पुढं काय आहे काय माहिती ना, आम्ही तिकडे कधी गेलोच नाही. तर चला बघू आता कसं काय होतंय, कुठं जातोय आम्ही. हां आता प्लॅन चेंज. आता बघा इकडं पवना डॅम आहे आणि इकडं इथं गाड्या लावल्यात. किती थोड्याच गाड्या येतात तिथं, कारण तिकडं सगळं बंद आहे. मला वाटलं इकडं पाऊस असेल, पण पाऊस नाही आहे. पण इकडे बघा पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला. आपल्याकडं काय माईक नाही आहे. तर असं मी ह्या रोडच्या या साईडने चालतोय, गाड्या इथून येतात. आणि ही बघा, हा बाई एका साईडलाच आहे. चाललो आम्ही आता. इकडे कुठं कुठं जायचं बघून येऊ ना थोडं. इकडे बघा किती मोठा धबधबा आहे. एवढा किती मस्त धबधबा. आम्ही इकडे कधीच आलो नव्हतो, पण इकडे पण काहीतरी अडवं लावलं त्यांनी. पुढं जाऊया ना. लावू इथे गाडी. नाही पुढं जाऊया ना, बघून अजून काय आहे. हे तिकडं बसायला नाही जागा. हो पुढं बघून. इकडं पाऊस पडलाय म्हणतो. हा बाई इथे पाऊस पडला असेल ना पुढं काहीतरी, कुठेतरी लोकेशन बसलं. गाव आहे गुरुकृपा संत सदा आंबेगाव. आंबेगाव गुरुगाव आहे. खूप वेळ फिरल्यानंतर मस्त असा धबधबा बघायला मिळाला. मग आम्ही इथं थोड्या वेळ थांबलो. आणि मी साडी वेअर करून आले होते, त्यामुळं माझ्याकडे सगळेजण वेगळ्याच नजरेने बघत होते की ही साडी नेसून कशी काय आलीस. तर मला सगळे म्हणले तू लग्नाला चालली आहे का, कशाला चालली. पण मी रील शूट करण्यासाठी खास आले होते. म्हटलं हिरवंगार वातावरण आणि मस्त विठ्ठल रुक्मिणीची एखादी 2 रील शूट करूया, नंतर आपण तिथं कपडे चेंज करून आपण डॅमला जाऊया, असं काहीतरी प्लॅन होता. पण सगळा प्लॅन यांनी पिसकटला. पुढं बघूया काय होतं. ते बघा पाण्यात येत नाही, तिकडे बसले. पाणी किती छान वाटतं. कसं आहे वातावरण? कसं वाटतं पाणी बघा एकदम सुंदर नजारा आहे. तिथं मक्याचं कणीस 50 रुपयाला आहे. कितीला? 50ला म्हणले. बाहेर हां ₹50 एक कणीस घेतलंय त्या का. थोडा पायलला बोलू. पायल येस थोडंसं घे ना.
तर सेमच आहे. इकडला धबधबा बघितलाय, ते पेटपूजा करायची भूक लागली. वडापाव घेतला होता ते कधी सकाळी खाल्ला येताना, आता लय भूक लागली. तुला लागली का ग? हो लागली आता. खायला आणलंय सोबत आम्ही, आता बघू कुठं तरी जागा बघून खायला बसणार आहे.